पुण्यात भर चौकामध्ये मद्यपी तरुणाचं अश्लील कृत्य। येरवण्यातील शांतीनगर चौकामध्ये BMWतून आलेल्या तरुणाचे लघुशंका करत अश्लील हावभाव, पोलिसांकडून शोध सुरू। पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये तरुणाला बेदम मारहाण, रिक्षा चालकांकडून किरकोळ वादातून धारदार शस्त्रानं मारहाण, मारहाणीमध्ये तरुण गंभीर जखमी। राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात, कृषी विभागातील घोटाळ्याच्या ईडी चौकशीसाठी सुरेश धस करणार तक्रार, ईडीला पाठवणार पत्र, 200 कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप। माझं काही बरं वाईट झाल्यास आई आणि विराजची काळजी घे, अपहरणा आधीचा मुलगी वैभवी सोबतचा संतोष देशमुखांचा शेवटचा संवाद, वैभवीचा पोलीस जबाब पुढारी न्यूजच्या हाती, तर कृष्णा आंधळेनं धमकी दिल्याचाही उल्लेख। महादेव मुंडे खून प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयांची चौकशी, श्रीकृष्ण उर्फ भावड्या कराड याची 1.5 तास विशेष पथकाकडून चौकशी, महादेव मुंडे यांचा खून प्लॉटिंगच्या व्यवहारातून झाल्याचा संशय। अमानुष मारहाण प्रकरणी बीडच्या सतीश भोसलेंविरोधात 2 दिवसात 2 गुन्हे, मात्र 48 तासांनंतरही आरोपी फरारच। तर भाजपचा पदाधिकारी असलो तरी मी अण्णाप्रेमी, सुरेश धसांची स्तुती करणारा भोसलेचा व्हिडिओ व्हायरल। निलंबन मागे घेण्याच्या विनंतीसाठी सपाचे आमदार अब्बू आझमींचं विधानसभा अध्यक्षांना पत्र, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत आदर, निलंबनानंतर आझमींना उपरती। नाशिकच्या कळवणमध्ये 181 बांगलादेशींनी घेतला PM किसान योजनेचा लाभ, सोमय्यांची गुन्हे दाखल करण्याची मागणी, तर अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये 4 बांगलादेशी महिला ताब्यात। आज जागतिक महिला दिन, देशभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन, पंतप्रधान मोदींकडून महिला दिनाच्या शुभेच्छा, तर राजभवनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला विशेष कार्यक्रम।